नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 13व्या शतकातील एक महत्वाचा संप्रदाय म्हणजे महानुभाव संप्रदाय. ज्या संप्रदायानं मराठी साहित्याची पायाभरणी केली असा हा संप्रदाय आहे. या संप्रदायाचा अभ्यास करण्यापूर्वी 13व्या शतकावर एक नजर टाकणं आवश्यक आहे. 13व्या शतकाचा जेव्हा आपण विचार करतो, राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर हा काळ राजकीय दृष्ट्या स्थैर्याचा काळ होता. यादव राजा रामदेव रायांचं या काळामध्ये राज्य होतं आणि आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर आर्थिक दृष्ट्या हा काळ सुबत्तेचा काळ होता. पण धार्मिक दृष्ट्या जर विचार केला तर हा काळ काहीसा अराजकतेचा होता. धर्माच्या नावावर अधर्म माजलं होतं. समाजामध्ये वर्ण व्यवस्था ही टोकाला गेलेली होती. त्याचप्रमाणे या काळामध्ये व्रत वैकल्य कर्मकांड या गोष्टीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आलं होतं. त्याचं बोलकं उदाहरण म्हणजे या ठिकाणी हेमाद्री पंडित यांचा चतुर्वर्ग चिंतामणी हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथातूनच या काळामध्ये व्रत वैकल्याला किती महत्व होते हे लक्षात येते. कारण या ग्रंथामध्ये जवळपास 2000 व्रत सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा काळामध्ये समाजाला एक सम्यक दिशा देण्याच्या भूमिकेतून हा महानुभाव संप्रदाय अस्तित्वामध्ये आला. आता हा जो महानुभाव संप्रदाय आहे, हा संप्रदाय म्हणजे 13व्या शतकातला एक अत्यंत महत्वाचा संप्रदाय. या संप्रदायाचा जर आपण विचार करू लागलो, महाराष्ट्राच्या पटावर या संप्रदायाचा विचार करू लागलो, तर हा संप्रदाय नाथ संप्रदायाच्या नंतरचा आणि वारकरी संप्रदायाच्या अगोदरचा असा संप्रदाय आहे. म्हणजेच नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याच्या मधला संप्रदाय म्हणजे हा महानुभाव संप्रदाय आहे. आपण मागेही पाहिलो की या महाराष्ट्रातला किंवा दक्षिण भारतातला पहिला संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. त्यानंतर आपण या महाराष्ट्राच्या शेजारी कर्नाटकाचा विचार केलो तर तिथं महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत संप्रदाय हाही एक महत्वाचा परिवर्तनवादी संप्रदाय होता. पण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाच्या नंतरचा आणि वारकरी संप्रदायाच्या अगोदरचा म्हणजे दोन्ही संप्रदायाच्या मधला संप्रदाय म्हणजे हा महानुभाव संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाबद्दल किंवा या संप्रदायाबद्दल सांगते वेळेस सांगितले जाते, महान अनुभवस्तेजा बलम वा यश सहा महानुभावा. म्हणजे मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग म्हणजे महानुभाव संप्रदाय, असं या महानुभाव संप्रदायाबद्दल सांगितलेलं आहे. हा संप्रदाय अनेक नावांनी ओळखला जातो. या संप्रदायाला परमार्ग असंही म्हणतात. याशिवाय भट्ट मार्ग, अच्युत पंथ, महात्मा पंथ, जय श्रीकृष्णी पंथ आणि महानुभाव पंथ अशा अनेक नावांनी हा संप्रदाय ओळखला जातो. म्हणजे या आता ह्या संप्रदायाबद्दल सांगतात की 13व्या शतकातला हा संप्रदाय कुठे हा संप्रदाय काबूल कंधार पर्यंत त्या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला होता. जवळपास अर्धा भारत या संप्रदायाने व्यापलेला होता. म्हणून भारताच्या विविध भागामध्ये विविध नावांनी हा संप्रदाय ओळखला जातो. काही वेळा या संप्रदायाला काही लोक परमार्ग म्हणत असत, काही लोक या संप्रदायाला भट्टमार्ग असं म्हणत असत. का भट्टमार्ग म्हणण्याचं कारण असं आहे, त्या संप्रदायामध्ये अनेक विद्वान पंडित होते. तेव्हा नागदेवाचार्यांनी या संप्रदायाचं नेतृत्व स्वीकारलं, तेव्हा हा संप्रदाय जणू काही पंडितांचा संप्रदाय झाला होता. म्हणून या संप्रदायाला भट्टमार्ग असंही म्हणतात. किंवा या संप्रदायाला अच्युत पंथ असं म्हणतात. अच्युत म्हणजे अस्पृश्य, म्हणजे अस्पृश्यांना जवळ करणारा संप्रदाय, म्हणजे अस्पृश्यांना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय, म्हणून या संप्रदायाला अच्युत पंथ असंही म्हणतात. आणि या संप्रदायाला महात्मा पंथ असंही म्हणतात. चक्रधर हे स्वतः महात्मा होते आणि त्यांनी इतरांचा उल्लेख करते वेळेस किंवा इतरांचं संबोधन करते वेळेस ते महात्मे हो म्हणत असत. त्यांनी सशाला देखील महात्मे हो म्हणले होते किंवा चोरांनाही ते महात्मे हो म्हणले होते असं आपण पाहतो. म्हणून या जसं वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांचा उल्लेख माऊली म्हणून करतात, त्याप्रमाणे चक्रधर या ठिकाणी इतरांचा उल्लेख महात्मे हो म्हणून करत असत. म्हणून या संप्रदायाला महात्मा पंथ असंही म्हटलं जात असत. याशिवाय या संप्रदायाला उत्तर भारतामध्ये जय श्रीकृष्णी पंथ असं म्हटलं जात असत.
कारण हा संप्रदाय श्रीकृष्णाची उपासना करणारा संप्रदाय असल्यामुळे या संप्रदायाला श्रीकृष्णी संप्रदाय किंवा पंथ असं म्हणत असत. आणि या संप्रदायाला महानुभाव संप्रदाय असं म्हणतात. आता या संप्रदायाला महानुभाव संप्रदाय असं नाव पहिल्यांदा संत एकनाथांनी दिलं असं शंगो तुळपुळे सांगतात. म्हणजे एकनाथांच्या पूर्वी हा संप्रदाय परमार्ग, भट्टमार्ग, अच्युत पंथ, महात्मा पंथ, जय श्रीकृष्णी पंथ या नावाने ओळखला जात होता. पण या संप्रदायाचं महानुभाव संप्रदाय असं नामकरण संत एकनाथांनी पहिल्यांदा केलं असं शंगो तुळपुळे या ठिकाणी सांगतात. जे अशा प्रकारे हा महानुभाव संप्रदाय विविध भागामध्ये विविध नावांनी ओळखला जात होता. आणि त्या संप्रदायाचे मूळ पुरुष जे आहेत, त्या संप्रदायाचे मूळ पुरुष म्हणजे श्री गोविंद प्रभू म्हणजे गुंडम राऊळ गोविंद प्रभू हे या संप्रदायाचे मूळ पुरुष आहेत. गोविंद प्रभूचं मूळ नाव गुंडम राऊळ होतं आणि हे गुंडम राऊळ उर्फ गोविंद प्रभू हे या संप्रदायाचे मूळ पुरुष आहेत. आणि या संप्रदायाचं म्हणजे या संप्रदायाचे प्रवर्तक किंवा या संप्रदायाचे संस्थापक आहेत स्वामी चक्रधर. जे स्वामी चक्रधरांनी या संप्रदायाचं प्रवर्तन केलं, म्हणजे ह्या संप्रदायाचा पाया त्यांनी रचला. आणि अशा प्रकारे म्हणजे स्वामी चक्रधर हे या संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. आणि हा जो संप्रदाय आहे, हा संप्रदाय पंचकृष्णाची उपासना करणारा संप्रदाय आहे. म्हणजे हा संप्रदाय जरी हिंदू धर्मातला एक संप्रदाय असला तरीही हिंदू धर्मातील इतर दैवत या संप्रदायाला अजिबात मान्य नाही. हा संप्रदाय केवळ आणि केवळ श्रीकृष्णाचीच उपासना करणारा संप्रदाय, म्हणून या संप्रदायाला जय श्रीकृष्णी पंथ असंही म्हणतात. तर पंचकृष्ण आता श्रीकृष्ण आता हिंदू धर्मामधले जे विष्णूचे 10 अवतार आहेत इथं अजिबात मान्य नाही. किंवा इतर जे देवता आहेत त्या देवताही या महानुभाव संप्रदायाला मान्य नाहीत. हा संप्रदाय केवळ आणि केवळ श्रीकृष्णाचीच उपासना करणारा संप्रदाय आहे. आणि श्रीकृष्णाचे 5 अवतार हा संप्रदाय मानतो. म्हणजे पहिले श्रीकृष्ण म्हणजे द्वापार युगातले श्रीकृष्ण, द्वारकेचे द्वापार युगातील श्रीकृष्ण हे त्यांचे पहिले कृष्ण, मूळ श्रीकृष्ण. आणि या श्रीकृष्णानं आतापर्यंत 5 वेळा अवतार घेतलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णानं नंतर 4 वेळा अवतार घेतलेला आहे. एकूण असे 5 अवतार आहेत. तर श्रीकृष्णाचा दुसरा अवतार म्हणजे सह्याद्री पर्वतावरील श्री दत्तात्रेय प्रभू म्हणजे श्रीकृष्णाचे दुसरे अवतार असते सांगतात. आपण जे दत्तात्रेयची म्हणजे सध्या फोटो पाहतो ते दत्तात्रेय नाहीत. ते दत्तात्रेय दत्त संप्रदायातले आहेत 16व्या शतकातल्या. पण यापूर्वी म्हणजे हे महानुभाव संप्रदायाचे श्रीकृष्ण जे आहेत ते एकमुखी दत्त आहेत. आणि हे दत्तात्रेय प्रभू सह्याद्री पर्वतावरील दत्तात्रेय प्रभू आहेत. आणि या सह्याद्री पर्वतावरील दत्तात्रेय प्रभू एकमुखी दत्तात्रेय प्रभू म्हणजे श्रीकृष्णाचे दुसरे अवतार. अनेकांना असा गैरसमज होतो ते दत्तात्रेय आणि हे दत्तात्रेय एकच, अजिबात नाही. हे दत्तात्रेय जे आहेत दत्त संप्रदायाचे आहेत त्रिमुखी. 3 तोंड म्हणजे रसत्व रजतम या त्रिगुणांचा मिलाप म्हणून दाखवले जाते. इथं त्या दत्ताचा या दत्ताशी काही संबंध नाही. म्हणजे महानुभाव संप्रदायाचे दत्तात्रेय हे सह्याद्री पर्वतावरील दत्तात्रेय प्रभू आहेत. ते श्रीकृष्णाचे दुसरे अवतार आहेत. आणि श्रीकृष्णाचे तिसरे अवतार म्हणजे चक्रपाणी उर्फ चांगदेव राऊळ हे द्वारावतीचे होते. द्वारावतीचे चक्रपाणी उर्फ चांगदेव राऊळ हे या म्हणजे श्रीकृष्णाचे तिसरे अवतार आहेत. आणि श्रीकृष्णाचे चौथे अवतार म्हणजे रुद्धीपूरचे गुंडम राऊळ उर्फ गोविंद प्रभू हे श्रीकृष्णाचे चौथे अवतार आहेत. आणि श्रीकृष्णाचे 5वे अवतार म्हणजे स्वामी चक्रधर. स्वामी चक्रधर हे मूळचे हरपाळ होते, पण त्यांच्या मृत शरीरामध्ये या चांगदेव राऊळाचा आत्मा प्रवेश केला आणि तेव्हा जे जिवंत झालेले हरपाळ देव आहेत तेच पुढे स्वामी चक्रधर झाले. स्वामी चक्रधर हे श्रीकृष्णाचे 5वे अवतार आहेत. ह्या संप्रदायाची अशी धारणा आहे श्रीकृष्णाचे 5वे आणि शेवटचे अवतार म्हणजे स्वामी चक्रधर. स्वामी चक्रधर या भूतलावरील श्रीकृष्णाचे शेवटचे अवतार आहेत.
त्याच्यानंतर श्रीकृष्णाचा अवतार नाही, अशी या संप्रदायाची स्पष्ट धारणा आहे. म्हणून श्रीकृष्णाचे शेवटचे अवतार म्हणून स्वामी चक्रधरांचं हा संप्रदाय पूजा करतो. आणि हा संप्रदाय पहा, द्वैत मताचा पुरस्कर्ता संप्रदाय. कसं आहे पहा, आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा वैदिक आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये दोन प्रकारच्या म्हणजे तत्वज्ञानाचे प्रवाह आहेत, दोन तत्व प्रवाह आहेत. एक म्हणजे द्वैत मताचा पुरस्कर्ता आणि दुसरा म्हणजे अद्वैत मताचा पुरस्कर्ता. द्वैत म्हणजे दोन आणि अद्वैत म्हणजे एक. म्हणजे द्वैत म्हणजे वेगळे आणि अद्वैत म्हणजे एकच. दोन वेगळे असं म्हणणं म्हणजे द्वैत आणि दोन एकच आहेत असं म्हणणं म्हणजे अद्वैत. महानुभाव संप्रदाय हा द्वैत मताचा पुरस्कर्ता आहे, म्हणजे दोन वेगळे आहेत असं यांचं म्हणणं आहे. हा संप्रदाय चार गोष्टी मानतो: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे जीव आणि परमेश्वर हे एक होऊच शकत नाहीत. हे कधी एक नव्हते आणि एक होऊ शकत नाहीत, अशी या संप्रदायाची ठाम धारणा आहे. आपण वारकरी परंपरेमध्ये पाहतो पहा, वारकरी संप्रदाय सांगतो की जीव आणि शिव मुळात एकच होते आणि शेवटी एकच होणार आहे. जीव आणि शिव हे वेगळे नसून जीव हा शिवाचा अंश आहे आणि शेवटी शिवामध्ये जाऊन मिळतो, अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर सांगतात पहा, सोने सोनेपणाची उणे न येताची झाले लेणे. किंवा पाणी आणि पाण्याचं तरंग हे वेगळे नसून एकच आहेत, तसं जीव आणि शिवाचं नातं असल्याचं ज्ञानेश्वर सांगतात. पण महानुभाव संप्रदाय मात्र यापेक्षा वेगळा आहे. तो सांगतो जीव आणि परमेश्वर कधीही एक नव्हते आणि एक होतही नाहीत. जीव वेगळा आणि परमेश्वर वेगळा. अशा प्रकारे म्हणजे जीव जर परमेश्वराच्या सानिध्यात गेला तर जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात त्याला मुक्ती मिळू शकते, पण तो परमेश्वर होऊ शकत नाही. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, परमेश्वर होण्यापेक्षा परमेश्वराच्या सानिध्यात राहण्यात जास्त आनंद आहे. कारण चक्रधर विचारतात, साखर होईजे निके का साखर खाईजे निके. साखर होऊन काय फायदा, त्यापेक्षा साखर खाण्यात आनंद आहे, असा संप्रदाय मानतो. म्हणजे जीव हा परमेश्वर होऊ शकत नाही, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन तो मुक्ती मिळू शकतो, मुक्त होऊ शकतो, असं या संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. आणि या संप्रदायाचं आता आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत. आपण साहित्याचे विद्यार्थी असल्यामुळं वाङ्मयीन दृष्ट्या जर या संप्रदायाकडे पाहायचं झालं तर वाङ्मयाच्या दृष्टीनं, मराठी वाङ्मय विश्वाच्या दृष्टीनं या संप्रदायाचं महत्व काय. तर मराठी साहित्याच्या दृष्टीनं या संप्रदायाचं महत्व असं आहे की मराठी भाषेचा पुरस्कर्ता हा संप्रदाय आहे. स्वामी चक्रधर हे मूळचे गुजराती होते, पण त्यांचं महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनामध्ये नितांत आत्मीयता होती. ते असं म्हणत असत, तेलंग देशा कन्नड देशा न वसावे, महाराष्ट्रीची असावे. म्हणजे माणसानं तेलंग देशात कधी राहायचं म्हणजे राहू नये किंवा कन्नड देशामध्ये राहू नये. राहायचं असेल, वास्तव्य करायचं असेल तर महाराष्ट्रातच करावं, असं स्वामी चक्रधर सांगत असत. यातून चक्रधरांची महाराष्ट्रावरती निष्ठा आपल्या लक्षात येते. आणि चक्रधरांनी जाणीवपूर्वक मराठी भाषेचा पुरस्कार केला. चक्रधर गुजराती भाषेचे जाणकार होते, संस्कृत भाषेचे जाणकार होते, मराठी भाषेचे जाणकार होते. देशातल्या अनेक भाषा त्यांना येत होत्या, कारण ते 12 वर्ष भारत फिरले होते. पण चक्रधरांनी त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये त्या मराठी माणसामध्ये आपला विचार रुजवण्यासाठी, म्हणजे आपलं तत्वज्ञान रुजवण्यासाठी, आपले म्हणजे पुरोगामी विचार रुजवण्यासाठी चक्रधरांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. त्याच्यामध्ये चक्रधरांची भूमिका अशी होती की महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये जर आपले विचार रुजवायचे असतील तर ते विचार मराठीतच सांगितले पाहिजेत. म्हणून चक्रधरांचा असा दंडकच होता, बोलायचं तर मराठीतच बोललं पाहिजे आणि लिहायचं तर मराठीतच लिहिलं पाहिजे. त्याचा प्रत्यय आपल्या नंतर येतो पहा. चक्रधर उत्तरापंथ प्रयाण केल्यानंतर या महानुभाव संप्रदायाचं नेतृत्व श्री नागदेवाचार्यांनी केले.
आणि एकदा नागदेवाचार्यांना भेटायला केशवदास येतात आणि ते संस्कृत मध्ये बोलू लागतात. नागदेवाचार्य संस्कृतचे पंडित, केशवदास संस्कृतचे पंडित. केशवदास नागदेवाचार्यांना संस्कृत मध्ये बोलू लागतात. तेव्हा नागदेवाचार्य म्हणतात, तुमचा अस्मात कस्मात मी नेनोगा केशवदेया, मज चक्र धरे निरूपिली मराठी, तुम्ही तियेची पुचा. म्हणजे यातून पहा, म्हणजे या संप्रदायाची मराठी भाषेवरची निष्ठा आपल्या लक्षात येते. म्हणून मराठी भाषेचा पुरस्कार करणारा हा संप्रदाय, म्हणून या संप्रदायाकडे आपण पाहतो. आणि मराठी भाषेचा पुरस्कार केल्यामुळं मराठी गद्य पद्य साहित्याच्या पायाभरणीमध्ये या संप्रदायाचं अत्यंत मोलाचं असं योगदान राहिलेलं आहे. आता पहा, हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायाचं मोठ्या प्रमाणामध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे, ते साहित्य समजून घ्यायचं असेल, त्या साहित्याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर तो अभ्यास करण्यापूर्वी या साहित्यामागच्या प्रेरणा समजून घेणं गरजेचं आहे. कारण जगातल्या कुठल्याही साहित्याचा यथार्थ रीतीने अभ्यास करायचा असेल, तर त्या साहित्यामागच्या प्रेरणा समजून घेणं गरजेचं आहे. कारण कोणतंही साहित्य म्हणजे विना प्रेरणेचं लिहिल्या जात नाही. प्रेरणा म्हणजे काय? एक मानसशास्त्रज्ञ प्रेरणेची व्याख्या सांगताना सांगतात, एखाद्या क्रियेचा आरंभ करण्यासाठी किंवा ती क्रिया पुढे चालू ठेवण्यासाठी जी आंतरिक प्रज्योतक शक्ती कार्यरत असते तिला प्रेरणा असं म्हणतात. आणि या दृष्टीनं या ठिकाणी महानुभाव साहित्य जे आकाराला आलेलं आहे, त्यामागे प्रेरणा नेमक्या काय होत्या ते पाहणं गरजेचं आहे. तर यामध्ये प्रेरणांचा अभ्यास करते वेळेस समग्र महानुभाव साहित्य हे पंथीय प्रेरणेतून आकाराला आलेलं आहे. म्हणजे महानुभावांचं सगळं साहित्य जे आहे ते पंथीय प्रेरणेतून आकाराला आलेलं आहे. त्यामध्ये प्रेरणांचा जेव्हा आपण विचार करतो, पंथीय प्रेरणांचा जेव्हा आपण विचार करतो, त्यामधली पहिली प्रेरणा आहे स्मरण भक्ती. आता स्मरण भक्तीचा विचार जो आहे तो विचार स्वामी चक्रधरांनी आपल्या अनुयायांच्या मध्ये रुजवलेला होता. कारण महानुभाव संप्रदायामध्ये चक्रधर हे श्रीकृष्णाचे 5वे आणि शेवटचे अवतार आहेत. म्हणजे चक्रधरानंतर परमेश्वर या जगामध्ये येणार नाही, ही महानुभाव संप्रदायाची ठाम धारणा होती. म्हणजे चक्रधर स्वतःला श्रीकृष्णाचा 5वा अवतार समजत असत. आणि त्या सगळ्या शिष्यांच्या मनामध्ये अशी श्रद्धा होती की चक्रधर हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत आणि शेवटचे अवतार आहेत. आणि ह्यांच्या सानिध्यामध्ये, ह्यांच्या सेवेत आपण राहिलो तर आपला उद्धार होणार आहे. म्हणून सर्वजण, सर्व शिष्य त्यांच्या सहवासात राहत असत. झालं तेवढं त्यांच्या सहवासात राहत असत. आणि दिवसातून 3 वेळा शिष्यांकडून चक्रधरांची पूजा करत असत, पूजा होत असत. आणि काही शिष्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत होते की स्वामी असेपर्यंत आपण स्वामींची पूजा करतो, पण स्वामी गेल्यानंतर काय, चक्रधरांच्या नंतर आपण काय करायचं? किंवा ते चक्रधरांनाच विचारत असत, स्वामीजी तुम्ही असेपर्यंत आम्ही तुमची पूजा करतो, पण तुम्ही आमच्यापासून गेल्यानंतर आम्ही काय करायचं? तेव्हा चक्रधरांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले होते, हेची घेई जे, हेची ध्याई जे, हेची आठवी जे. म्हणजे मी गेल्यानंतर काय करा तुम्ही, म्हणजे सतत ह्याचा माझा ध्यास घ्या, माझी आठवण करा, म्हणजे मी सदैव तुमच्या जवळच राहणार आहे. मी देहानं जरी तुमच्या जवळ नसेल, तुम्ही जर माझी आठवण केला तर मी तुमच्या जवळच राहणार आहे, असं स्वामी चक्रधरांनी सांगितलं होतं. म्हणजे स्वामी चक्रधरांनी स्मरण भक्तीचा संदेश दिला होता. म्हणजे आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही सदैव माझं स्मरण करत राहा, म्हणजे माझी आठवण करत राहा. आणि झालं पुढे तसंच. 1278च्या दरम्यान जेव्हा स्वामी चक्रधरांचा मृत्यू झाला किंवा त्यांचं उत्तरापंथ प्रयाण झालं, तेव्हा स्वामीजींची सर्व शिष्यमंडळी त्या रुद्दीपूर या ठिकाणी श्री गोविंद प्रभूंच्या मठामध्ये राहायला आली. आणि गोविंद प्रभूच्या मठामध्ये राहायला आल्यानंतर नागदेवाचार्य एके दिवशी सकाळी एका वृक्षाखाली जाऊन बसलेले असतात. ते डोळे मिटून स्वामीजींचं स्मरण करत असतात. आणि त्या ठिकाणी श्री माहीम भट्ट येऊन नागदेवाचार्यांना भेटतात आणि नागदेवाचार्यांना विचारतात, तुम्ही काय करत आहात? तेव्हा नागदेवाचार्य त्यांना सांगतात की मी स्वामीजींच्या जीवनातील आठवणींचं स्मरण करतो. कारण स्वामीजींनीच आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या नंतर, माझ्या पश्चात
तुम्ही माझं स्मरण करा, म्हणजे मी सदैव तुमच्या जवळच राहणार आहे आणि त्यातून तुमचा उद्धार होणार आहे. मग माहीम भट्टाच्या मनामध्ये विचार येतो की ह्यांना नागदेवाचार्यांना स्वामीजींचा सहवास लाभला, म्हणून त्यांना स्वामीजींच्या जीवनातल्या सगळ्या आठवणी माहित आहेत, म्हणून ते आठवण करू शकतात. पण ज्यांना ह्या स्वामीजींचा सहवासच लाभला नाही किंवा भविष्यात जे कोणी संप्रदायामध्ये येणार आहेत, त्यांना स्वामीजींच्या जीवनातल्या आठवणी कशा माहित व्हाव्यात, त्यासाठी आपण जर ह्या आठवणींचं संकलन केलं तर फार म्हणजे चांगलं होईल. आणि ही कल्पना माहीम भट्ट नागदेवाचार्यासमोर मांडतात आणि नागदेवाचार्य त्यास अनुमती देतात आणि त्यातून म्हणजे या स्वामी चक्रधरांचं चरित्र म्हणजे लीळा चरित्र ते महानुभाव संप्रदायातला पहिला चरित्र ग्रंथ, गद्य ग्रंथ किंवा मराठी साहित्य विश्वातला पहिला गद्य ग्रंथ यातून आकाराला येतो, तो म्हणजे लीळा चरित्र. म्हणजे या ठिकाणी पहा, स्वामी चक्रधरांचं स्मरण करण्याच्या भूमिकेतून, स्मरण भक्तीच्या भूमिकेतून, स्मरण भक्तीच्या प्रेरणेतून हा लीळा चरित्र हा ग्रंथ आकाराला आला. आणि हा लीळा चरित्र ग्रंथ पुढे महानुभाव साहित्याची गंगोत्री ठरला. कारण लीळा चरित्राच्या उदरातून सूत्रपाठ, दृष्टांत पाठ, पूजा अवसर, मूर्ती प्रकाश, स्थान पोथी असे अनेक ग्रंथ उदयास आले. म्हणून लीळा चरित्र हा महानुभाव साहित्याची गंगोत्री ठरलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे मराठीतला पहिला गद्य ग्रंथ, चरित्र ग्रंथ स्मरण भक्तीच्या प्रेरणेतून आकारला आलेला आहे. आणि त्यानंतर दुसरी प्रेरणा आपल्याला असं पाहता येईल, पंचकृष्णाची भक्ती. म्हणजे महानुभाव संप्रदायाचे दैवत म्हणजे श्रीकृष्णाचे 5 अवतार, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून या पंचकृष्णाची भक्ती करण्याच्या भूमिकेतून हा महानुभाव संप्रदाय, या महानुभाव संप्रदायाच्या संतांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी आपले ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये मग नरेंद्र म्हणजे महदंबीचे धवळे असो, नरेंद्र पंडितांचं रुक्मिणी स्वयंवर असो, आता महदंबीचे धवळे त्याच्यामध्ये कुणाची कथा आलेली आहे, श्रीकृष्णाच्या विवाहाची कथा आलेली आहे. मातृकी रुक्मिणी स्वयंवर याही ग्रंथामध्ये श्रीकृष्णाच्या विवाहाची कथा आलेली आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे रुक्मिणी स्वयंवर, नरेंद्र पंडितांचं रुक्मिणी स्वयंवर त्यामध्ये श्रीकृष्णाचीच कथा आलेली आहे. शिशुपाल वध याही ग्रंथामध्ये श्रीकृष्णाचीच कथा आलेली आहे. उद्धव गीता या ग्रंथामध्ये श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश आलेला आहे, म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्याचं विवेचन वगैरे त्यांनी केलेलं आहे त्या निमित्तानं. आणि त्यानंतर म्हणजे वच्चाहरण या कथामध्ये, या ग्रंथामध्ये अगासुर वधांनी म्हणजे म्हणजे गायीचे वासरे पळवल्यानंतर श्रीकृष्ण ते वासरे कसे सोडवतात त्याची कथा आलेली आहे. म्हणजे अशा किंवा त्यामध्ये सह्याद्री वर्णन, त्याच्यामध्ये दत्तात्रेय प्रभूची कथा आलेली आहे. रुद्रीपूर वर्णन यामध्ये गोविंद प्रभूच्या रुद्रीपूरचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे पहा, महानुभाव संप्रदायाचं गद्य पद्य साहित्य जे आहे ते पंचकृष्णाची भक्ती करण्याच्या प्रेरणेतून आकारला आलेला आहे. आणि त्याचबरोबर पहा, आत्मोद्धार अशी एक प्रेरणा आहे. त्या महानुभाव साहित्याच्या प्रेरणेमध्ये आत्मोद्धार अशी एक प्रेरणा आहे. आत्मोद्धार म्हणजे या ठिकाणी पहा, श्रीकृष्णाची भक्ती करणं, पंचकृष्णाची भक्ती करणं म्हणजेच या ठिकाणी स्वतःच्या उद्धाराचा मार्ग आहे, अशी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळं आपण या पंचकृष्णापैकी कोणत्याही अवताराबद्दल आपण जर काही लिहिलो तर त्यातून आपली या परमेश्वराची सेवा होईल. आपण या पंचकृष्णाबद्दल जर काही लिहिलं तर आपल्या हातून परमेश्वराची सेवा होईल. म्हणजे या परमेश्वराबद्दल, पंचकृष्णाबद्दल काही लिहिणं म्हणजे परमेश्वराची सेवा करणं आहे, अशी धारणा यांची होती. आणि त्यातून यांनी अत्यंत निष्ठेनं, श्रद्धेनं लेखन केलेलं आहे. माहीम भट्टांनी अत्यंत श्रद्धेनं, निष्ठेनं लीळाचरित्राचं संकलन केलेलं आहे. अनेक गावाला जाऊन, अक्षरशः शेतामध्ये जाऊन, एखादा त्या खेई भट्टाचं उदाहरण आहे पहा, खेई भट्ट नांगरू लागतात आणि माहीम भट्ट त्याच्या माग माग जाऊन स्वामीजींच्या बद्दल आठवणी विचारून लिहून घेऊ लागतात. आता नांगराच्या रानामध्ये, नांगरच्या रानामध्ये पायी फिरून माहीम भट्ट संकलन करतात. हे कशामुळं? तर या संप्रदायाबद्दलची असणारी निष्ठा. पण या ठिकाणी आत्मोद्धाराची प्रेरणा, कारण ह्याच्या मागे प्रेरणा काय, हे सगळं जर मी केलं तर ह्यातून माझा उद्धार होणार आहे. म्हणून या ठिकाणी पाहत चक्रधर म्हणजे माहीम भट्टांनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला होता,
केशोपासना काय लिहायची गरज होती काय? कारण दृष्टांत पाठ काय, त्याच्यातलेच दृष्टांत आहेत, सूत्रपाठ काय, लीळाचरित्रातले दृष्टांत आहेत, पूजेबद्दलचं वर्णन त्याच्यातलंच आहे. तरी केशोपासना हे सगळं लिहिलं का? तर मी जर काही लिहिलो तर माझा उद्धार होणार आहे. हे असं असं मी काहीतरी लिहिणं म्हणजे स्वामीजींची सेवा करणं आहे, म्हणजे परमेश्वराची सेवा करणं आहे. त्या भूमिकेतून म्हणजे आत्मोद्धाराच्या प्रेरणेतून ते महानुभाव साहित्य आकाराला आलेलं आहे. आणि त्यानंतर समाजोद्धार. म्हणजे महानुभाव संप्रदाय हा समाजातल्या 18 पगड जातींना जोडणारा संप्रदाय आहे. स्त्री शूद्रांना कवटाळणारा हा संप्रदाय आहे. आणि स्त्रियांना संन्यासाचा अधिकार देणारा हा पहिला संप्रदाय महाराष्ट्रातला हा आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे हा संप्रदाय समाजोद्धाराची भूमिका घेऊन चालणारा संप्रदाय आहे. मग आपण पंचकृष्णांबद्दल जर काही लिहिलो तर ते समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचेल, समाजातले लोक ते वाचतील आणि त्यांचाही उद्धार होईल. म्हणजे जसं वारकरी संप्रदायाची म्हणजे संप्रदायाच्या साहित्याची प्रेरणा आहे पहा, बुडती हे जन न देखवे डोळा. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी समाजापर्यंत पंचकृष्णांच्या कथा पोहोचवणं किंवा चक्रधरांचे विचार पोहोचवणं आणि त्यातून समाजाचा उद्धार करणं या भूमिकेतून महानुभाव संप्रदायाचं साहित्य आकाराला आलेलं आहे. तर आता पहा, महानुभाव संप्रदायाचं जे साहित्य आहे ते साहित्याच्या प्रेरणा पाहते वेळेस आपल्याला 4 प्रेरणा या ठिकाणी पाहता येईल. एक म्हणजे स्मरण भक्ती, दुसरं पंचकृष्णाची भक्ती, तिसरा आत्मोद्धार आणि चौथा समाजोद्धार. म्हणजे अशा प्रकारे या 4 प्रेरणेतून महानुभाव साहित्य आकाराला आलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यानंतर महानुभाव साहित्याचं म्हणजे साहित्याचं स्वरूप या ठिकाणी अभ्यासणार आहोत. एकूण म्हणजे मराठी साहित्याची पायाभरणी हा करणारा संप्रदाय आणि अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण करणारा संप्रदाय. नेमकं या संप्रदायाच्या साहित्याचं स्वरूप आहे तरी काय, तेही समजून घेणं गरजेचं आहे. आता महानुभावांचं साहित्य अभ्यासते वेळेस महानुभावांचं गद्य वाङ्मयामध्ये खूप मोलाचं आणि मोठं असं योगदान आहे. मराठी गद्याची पायाभरणीच या महानुभाव संप्रदायाने केलेली आहे. म्हणजे गद्य लेखनाचा कुठलाही वारसा नसताना, कोणतीही परंपरा नसताना किंवा समोर कोणताही आदर्श नसताना या महानुभाव संप्रदायातील माहीम भट्टांनी म्हणजे मराठीतलं पहिलं गद्यग्रंथ, पहिलं चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिलं. आणि ते ग्रंथ असे लिहिलेले आहेत की त्या ग्रंथांची उंची आतापर्यंत कुणाला गाठता आलं नाही. एवढे श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ, एवढे वाङ्मयदृष्ट्या समृद्ध आणि परिपूर्ण असे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. तर पहा, गद्याचा जेव्हा आपण महानुभाव गद्याचा जेव्हा विचार करतो, महानुभाव गद्याचा विचार करत असताना चरित्र साहित्य आणि इतर गद्य साहित्य अशा 2 प्रकारामध्ये विभागणी आपल्याला करता येईल आपल्या सोयीसाठी. त्यामध्ये चरित्र साहित्य जे आहे त्यामध्ये माहीम भट्टांनी लिहिलेले 3 चरित्र. आता माहीम भट्टांनी जे 3 चरित्र लिहिले त्यामध्ये माहीम भट्टांचा पहिला चरित्र ग्रंथ किंवा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ जर कोणता असेल तर तो आहे लीळा चरित्र. तर आपला प्रश्न असा पडतो, लीळा चरित्र म्हणजे स्वामी चक्रधरांचं चरित्र आहे. मग या ठिकाणी या माहीम भट्टांना त्या ग्रंथाचं नाव चक्रधर चरित्र असं का देता आलं नाही किंवा किंवा त्यांनी का दिले नाहीत? त्याला लीळा चरित्र असं का नाव दिले? तर त्याचं कारण असं आहे पहा. स्वामी म्हणजे या म्हणजे चक्रधर हे श्रीकृष्णाचे 5वे अवतार. ते परमेश्वराचे 5वे अवतार आहेत आणि श्रीकृष्णाच्या जीवनातल्या लीला चक्रधरांच्याही जीवनातल्या त्या लीलाच असतात. म्हणून या ग्रंथाला स्वामी चक्रधरांच्या जीवनातल्या ज्या आठवणी संकलित करण्यात आल्या त्याला नाव दिलं त्यांनी लीळा चरित्र. आणि हा ग्रंथ स्वामी चक्र म्हणजे या माहीम भट्टांनी इसवी सन 1278 साली त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्वी म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्व 12 वर्ष अगोदर हा ग्रंथ लिहिला गेला. आणि या ग्रंथामध्ये जे लीळा आहे हा ग्रंथ 3 भागामध्ये विभागलेला आहे. एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. आणि ह्या ग्रंथामध्ये ज्या लीळा आहेत त्याबद्दल मात्र अभ्यासकामध्ये एकमत नाही. या ठिकाणी श्री शेनोलीकर किंवा रा नशिराबादकर यांच्या ग्रंथामध्ये लीळा चरित्रातील लीळांचा उल्लेख 1509 असा आहे. किंवा काही अभ्यासक लीळांचा हे म्हणजे लीळा चरित्रामध्ये 1250 लीळा असल्याचं सांगतात, तर काही अभ्यासक 920 लीळा असल्याचं सांगतात. आणि अशा प्रकारे यांच्या लीळाबद्दल एकमत नाही, पण आठवणींच्या रूपाने लिहिलेला असा पहिला चरित्र ग्रंथ गद्य ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र. आणि त्यानंतर दुसरा चरित्र ग्रंथ माहीम भट्टांनी लिहिलेला
तो म्हणजे श्री गोविंद प्रभू चरित्र. आणि श्री गोविंद प्रभू चरित्र हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ 325 लीळांचा आहे. आणि 325 लीळा या ग्रंथामध्ये आहेत. आणि हा ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र लिहिल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी म्हणजे इसवी सन 1288 साली हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ त्यांनी 1288 साली लिहिला. ज्ञानेश्वरी पूर्व 2 वर्ष अगोदर हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. आणि त्यानंतर यांचा तिसरा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण चरित्र. आणि अशा प्रकारे हे 3 चरित्र ग्रंथ आहेत. आणि याशिवाय दुसरं एक या संप्रदायामध्ये चरित्र ग्रंथ आहे, ते चरित्र ग्रंथ म्हणजे स्मृती स्थळ. तर स्मृती स्थळ हे जे चरित्र ग्रंथ आहेत, ते चरित्र ग्रंथ श्री नागदेवाचार्य यांचं आहे. आणि नागदेवाचार्यांच्या चरित्र ग्रंथाला जाणीवपूर्वक स्मृती स्थळ असं नाव दिलेलं आहे. कारण नागदेवाचार्य श्रीकृष्णाचे अवतार नाहीत, तर ते संप्रदायाचे पहिले प्रणेते आहेत. चक्रधरानंतरच त्यांनी पहिल्यांदा नेतृत्व केलं. म्हणून ते श्रीकृष्णाचे अवतार नसल्यामुळं त्यांच्या जीवनातल्या घटनेला लीला किंवा लीळा म्हणत नाहीत. तर म्हणजे श्रीकृष्णाच्या त्या लीला आणि इतरांच्या त्या स्मृती. चक्रधर म्हणजे त्यांच्या जीवनातल्या ज्या घटना होत्या त्याला लीळा म्हणतात. पण नागदेवाचार्यांच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत त्याला स्मृती म्हणतात. म्हणून या ग्रंथाला त्यांनी नाव दिलेलं आहे स्मृती स्थळ. या ग्रंथाचं लेखन नेमकं कोणी केलं त्याबद्दल मात्र अभ्यासकामध्ये अनेक प्रकारचे मतभेद आहेत. तरीही या ग्रंथाचं संस्करण जे केलेले आहेत ते गुर्जर शिवबास यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे महानुभावांचं चरित्र वाङ्मय आहे. आणि इतर गद्य वाङ्मय जे आहे पहा त्यामध्ये म्हणजे इतर जे ग्रंथ आहेत त्यामध्ये दृष्टांत पाठ आणि सूत्रपाठ हे 2 महत्वाचे ग्रंथ आहेत. तर पहा मी मागे सांगितलेलं आहे की लीळाचरित्र हा ग्रंथ म्हणजे समग्र महानुभाव वाङ्मयाची गंगोत्री आहे. काही वर्षानंतर म्हणजे लीळाचरित्र लिहिल्यानंतर काही दिवसानंतर त्या ठिकाणी म्हणजे 2 वर्षांनी केशवभासांनी लीळाचरित्रातील काही दृष्टांत बाजूला काढून काही दाखले बाजूला काढून दृष्टांत पाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे दाखला किंवा उदाहरण किंवा एखादी छोटीशी कथा. स्वामी चक्रधरांचं बोलणं हे अत्यंत सूत्रमय होतं. आणि चक्रधरांच्या शिष्य परिवारामध्ये सगळ्या म्हणजे समाज स्तरातले शिष्य होते. ते सगळ्यांनाच स्वामी चक्रधरांचं बोलणं कळत होतं असं नाही. मग तेव्हा स्वामी चक्रधर काय करत होते? सगळ्यांनाच आपलं बोलणं कळावं, आपले विचार कळावेत म्हणून आपल्या विचारांना पूरक असा एखादा दाखला, एखादं उदाहरण किंवा एखादी छोटीशी कथा सांगत असत. आणि अशा लीळाचरित्रातल्या छोट्या छोट्या कथा बाजूला काढून या केशवभासांनी दृष्टांत पाठ हा ग्रंथ त्यांनी इसवी सन 1280 साली लिहिला. आणि या ग्रंथामध्ये 114 दृष्टांत आहेत. आणि असं म्हणतात पहा म्हणजे या केशवभासांचा दृष्टांत पाठ हा ग्रंथ म्हणजे मराठीतील पहिला लिखित कथासंग्रह आहे. आणि त्यानंतर या केशवभासांनी दुसरा ग्रंथ लिहिला तो म्हणजे सूत्रपाठ. चक्रधरांचं बोलणं हे अत्यंत सूत्रमय होतं. चक्रधरांच्या तोंडून जे काही सूत्र बाहेर पडले असे लीळाचरित्रातील 1255 सूत्र बाजूला काढून त्यांनी सूत्रपाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि सूत्रपाठ हा ग्रंथ इसवी सन 1285 साली केशवभासांनी लिहिलेला आहे. आणि याशिवाय म्हणजे मूर्ती प्रकाश असाही एक ग्रंथ म्हणजे ग्रंथ त्यांचा आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत. याशिवाय या म्हणजे गद्य वाङ्मयामध्ये बाईदेव भासांनी पूजावसर नावाचा ग्रंथ लिहिला. कारण स्वामी चक्रधर दिवसातून 3 वेळा स्वतःची पूजा करून घेत असत. त्या पूजेचा जो सोहळा आहे त्याचं वर्णन करणारा ग्रंथ पूजावसर हा ग्रंथ बाईदेव भासांनी लिहिला. बाईदेव भास म्हणजे ह्या महानुभाव संप्रदायाचे दुसरे आचार्य आहेत. म्हणजे नागदेवाचार्यानंतरचं नेतृत्व बाईदेव भासांनी केलेलं आहे. आणि या पूजावसर या ग्रंथाला नित्यदिनी लीळा असंही म्हणतात. आणि याशिवाय मुनी व्यास पोथी यांनी स्थान पोथी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे स्वामी चक्रधरांचा ज्या ज्या स्थळाशी संबंध आला ते सर्व स्थळ महानुभाव सांप्रदायिक लोकांसाठी अत्यंत पूजनीय आहेत, श्रद्धेय आहेत. म्हणून महानुभाव शिष्यांना आपली तीर्थयात्रा करण्यासाठी एक मार्गदर्शक ठरावं या भूमिकेतून मुनी व्यास कोठी यांनी स्थान पोथी हा ग्रंथ लिहिला. काही ग्रंथ लीळाचरित्राच्या आधारेच लिहिलेला आहे. आणि हयग्रीवाचार्य नावाच्या लेखकांनी गद्यराज नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे अशा प्रकारे एकूण हे महानुभाव गद्य वाङ्मयाचं स्वरूप आहे. आणि त्यानंतर आता आपण महानुभावांचं पद्य वाङ्मय अभ्यासणार आहोत.
जसं महानुभावांचं गद्य वाङ्मय दर्जेदार आहे, तसं पद्य वाङ्मय देखील दर्जेदार आहे. याच्यातून मराठी म्हणजे काव्याची परंपरा अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत झालेली आहे. महानुभाव संप्रदायामुळं जसा मराठी गद्याचा पाया रचला गेला, तसं मराठी काव्यविश्वही समृद्ध आणि श्रीमंत झालं. मी तुम्हाला मागे सांगत होतो पहा, केशवभासांनी जसं दृष्टांतपाठ, सूत्रपाठ नावाचे ग्रंथ, गद्यग्रंथ लिहिले, तसं मूर्ती प्रकाश नावाचा त्यांनी एक पद्यग्रंथ लिहिलेला आहे. आता मूर्ती प्रकाश हा जो पद्यग्रंथ आहे तो त्यांनी इसवी सन 1289 साली लिहिलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 1 वर्ष अगोदर. आणि यामध्ये म्हणजे जवळपास 3051 ओवी आहेत. त्यामध्ये स्वामी चक्रधरांचं रूप कसं होतं, स्वामी चक्रधर हे दिसायला कसे होते, त्याबद्दलचं इत्यंभूत वर्णन त्या मूर्ती प्रकाशामध्ये, म्हणजे स्वामी चक्रधरांच्या अप्रतिम सुंदर मूर्तीबद्दलचं वर्णन म्हणजे मूर्ती प्रकाश हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ ओवीबद्ध आहे. आणि यानंतर मराठी साहित्य विश्वातली पहिली कवयित्री जर कोण असेल तर ती आहे महदंबा. म्हणजे या मराठी साहित्यातली पहिली कवयित्री म्हणजे ही महदंबा आहे पहा. आणि या महदंबेनं धवळे लिहिलेले आहेत. आणि हे महदंबेचे धवळे जे आहेत ते इसवी सन 1287 साली लिहिलेले आहेत. ते गोविंद प्रभूचा मृत्यू होण्याच्या 1 वर्ष अगोदर ते धवळे लिहिले आहेत. आणि धवळे हे गोविंद प्रभूच्या प्रेरणेनेच या महदंबेनं लिहिलेले आहेत. म्हणजे त्या श्री गोविंद प्रभूंचा जो विवाह होता, त्या विवाहामध्ये जेव्हा मग म्हणजे काहीतरी म्हणजे शेवटी लग्न लावण्याची वेळ आली, तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणतात, "अहो मेली गाय म्हणे", म्हणून तिला म्हणतात. तेव्हा ती जी काय गाऊजी म्हणून विचारते, तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणतात, कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे". आणि महदंबा उत्स्फूर्तपणे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विवाहाची कथा गाऊ लागते. त्याला कुठलीच तिची पूर्वतयारी नाही. ती गोविंद प्रभू म्हणाले आणि ते श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची विवाहाची कथा ती गाऊ लागली. आणि त्यातून ढवळे हा काव्यप्रकार आकाराला आला. ढवळे म्हणजे लग्नामध्ये नवरदेवाविषयी गायले जाणारे गीत, म्हणजे ढवळे. अलीकडे आपण त्याला मंगलाष्टक वगैरे म्हणतो. तर या ठिकाणी पहा, ह्याची रचना करणारी या महाराष्ट्रातली मराठीतली पहिली कवयित्री म्हणजे महदंबा. या महानुभाव संप्रदायानं मराठी साहित्य विश्वाला पहिली कवयित्री दिली आणि पहिले धवळे नावाचे काव्यप्रकार दिले आहेत. आणि या धवळ्याचा पूर्वार्ध 1287 साली त्यांनी लिहिले. आणि त्यानंतर 2 वर्षांनी लक्ष्मींद्र भट्ट आणि माहीम भट्टाच्या म्हणजे प्रोत्साहनातून त्यांनी धवळ्यांचा उत्तरार्ध लिहिला. आणि या धवळ्याच्या पूर्वार्धामध्ये 83 धवळे आहेत आणि उत्तरार्धामध्ये 63 धवळे आहेत. आणि याशिवाय या महदंबेचा मातृकी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आहे. मातृका व्रतामध्ये त्यांनी अख्खं ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये एकूण 109 ओवी आहेत. म्हणजे अशा प्रकारे ही मराठीतली पहिली कवयित्री आणि हिचं हे साहित्य आहे. आणि त्यानंतर या महानुभाव संप्रदायामध्ये 7 ग्रंथ आहेत, जे महानुभाव संप्रदायाला अत्यंत पूजनीय असे ग्रंथ आहेत. त्यामध्ये पहा, नरेंद्र पंडित यांचा रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ. हा ग्रंथ जवळपास 1800 ओव्यांचा ग्रंथ आहे. हा म्हणजे रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ नरेंद्र पंडितांनी लिहिला. या ग्रंथाबद्दल आपण नंतर विस्तारानं पाहणार आहोत. त्यानंतर भास्कर भट्ट बोरीकर यांनी शिशुपाल वध नावाचा ग्रंथ लिहिला. उद्धव गीता नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्यानंतर दामोदर पंडितांनी वज्रहरण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी ज्ञानबोध हा ग्रंथ लिहिला. आणि याशिवाय म्हणजे नारायण पंडित यांनी रुद्दीपूर वर्णन हा ग्रंथ लिहिला. आणि रवळो व्यास यांनी सह्याद्री वर्णन हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या महानुभाव संप्रदायामध्ये हे 7 ग्रंथ आहेत, हे अत्यंत पूजनीय आहेत. एकूण जर आपण महानुभाव पद्य साहित्य जर पाहू लागलो तर महानुभाव पद्य साहित्य पंचकृष्णा भोवतीच आहे पहा. काही म्हणजे ग्रंथातून श्रीकृष्णाच्या कथा आख्यान रूपाने सांगण्यात आलेल्या आहेत, तर काही ग्रंथ या ठिकाणी टीका ग्रंथ आहेत. म्हणजे पद्यामध्ये काही आख्यान ग्रंथ तर काही टीका ग्रंथ आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे महानुभावांचं पद्य साहित्य आहे. म्हणजे एकूण महानुभावांचं गद्य पद्य साहित्य हे अशा स्वरूपाचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण महानुभाव संप्रदाय म्हणजे काय, महानुभाव संप्रदायाचं स्वरूप, आणि त्यानंतर महानुभाव साहित्याच्या प्रेरणा, आणि महानुभावांचं गद्य साहित्य आणि महानुभावांचं पद्य साहित्य, एवढ्या मुद्द्यांचा विचार या ठिकाणी केलो. धन्यवाद.